नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी, ज्याला बघून आपल्याला वाटतं की हा खरवस आहे की काय किंवा कोणत्या प्रकारचं पुडिंग. तर हे कोणतंही पुडिंग नाही आहे किंवा खरवस नाही आहे, पण टेस्ट एवढी अल्टिमेट लागते की तुम्ही जर ही पहिल्यांदा खाल्ला तर या गोष्टीची फॅन होऊन जाल. म्हणजे तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ही रेसिपी येईल. तर ही रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करूया. तर याच्यासाठी खूप काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स असतो ते म्हणजे दही. तुम्ही दही मार्केटचं घ्या किंवा घरी बनवलेलं, पण फ्रेश असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबात आंबटपणा नसावा. तर ते दही काय करायचं, 1 कप दही मी घेतलंय. एक अशा प्रकारची चाळण घ्यायची, खाली एक छोटं भांडे ठेवायचं आणि वरती एक कॉटनचं कापड ठेवून त्याच्यामध्ये हे दही ठेवायचं. व्यवस्थित झाकून वरती काहीतरी जड अशी वस्तू ठेवायची. मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि 1 ते 1.5 तासासाठी याला रेस्टला ठेवायचं, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं. तर 1 ते 1.5 तासानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघू शकता, मस्त असं घट्ट दही मिळतं आपल्याला. म्हणजे पनीर एवढं घट्टही नाही आणि दह्या एवढं पातळी नाही. जो मधला भाग असतो म्हणजे एकदम सॉफ्टवालं दही, पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अगदी कमी. तर मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे हातात घेतलं तरी ते तुटत नाहीये, पण त्याचा टच आहे तो एकदम सॉफ्ट आहे. अशाच प्रकारचं दही आपल्याला इथे पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, ते दह्यातलं जास्तीचं पाणी आहे ते एका बाउलमध्ये कलेक्ट झालंय आणि आपल्याला जसा हवा आहे तसा भाग दह्याचा भेटलेला आहे. रेसिपीसाठी अगदी परफेक्ट दही आहे हे. दह्यामध्ये जर जास्त पाणी असेल तर आपली जी रेसिपी आहे ती अशी पाणी पाणी बनते, व्यवस्थित ती सेट होत नाही. यासाठी ही प्रोसेस करून घ्यायची. तर आता मी हे जे दही आहे ते एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि आता कोणत्याही मिक्सरच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हलकंसं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे असं छान असं मस्त एकजीव होतं आणि एकसारखा स्मूथपणा येतो. त्याने बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते याच्यामध्ये मिक्स व्हायला एकदम सोपं जातं. तर तुम्ही बघू शकता, स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी तुम्हाला उचलून दाखवते. एकदम क्रीमी, जसं आपण चीज केकसाठी आपण चीज बनवतो अगदी तसं हे तयार होतं. आणि असंच आपल्याला पाहिजे, म्हणजे आपली रेसिपी आहे ती चुकत नाही. हे सगळं जे दही आहे ते मी एकत्र करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आणि याला छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि कंबाईन होण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घातलं आहे आणि पाव कप दुधामध्ये मी केसरच्या काड्या आणि 2 चमचे साखर घातली होती. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे दुधाला आणि साखरही विरघळलेली आहे. आणि फ्लेवरसाठी आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा अशी इलायची पावडर घालायची आणि ह्याला आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे पदार्थ आहेत ते व्यवस्थित एकजीव होतात आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट आपल्याला, म्हणजे प्युरी आपल्याला भेटते. तर आता आपण काय करायचं, त्या मिक्सरच्या भांड्याला मी बाजूला ठेवलं आहे आणि एक टीन घेतला आहे छोटा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे. तर त्याची आपण आधी साईज काढून घेऊया. कोणत्याही बटर पेपरला असं चौकोनीमध्ये फोल्ड करून नंतर त्याला त्रिकोणीमध्ये फोल्ड करायचं आणि जे पण आपण टीन किंवा भांडं, काही स्टीलचं पातेलं असू दे, जे काही घेतलं आहे त्याच्या सेंटरला ठेवून त्याचं मेजरमेंट घेऊन आपल्याला असं त्रिकोणीमध्ये कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपलं भांडं आहे त्याचा सरफेसचा गोल भाग आहे तो आपल्याला मिळून जातो इझिली. तर असं आपल्याला हे बटर पेपर कट करून घेऊन भांड्याच्या तळाला ठेवायचं आहे. म्हणजे आपण जी डिश तयार करणार आहोत ती मस्त अशी डिमोल्ड होते. तर आता हे मी व्यवस्थित तयार करून घेतले आणि आता आपण वाटून घेतलेलं जे मिक्सचर होतं ते ह्याच्यावरती हळूवारपणे घालायचं आहे. व्यवस्थित ते एकसारखं लेवलला होतं कारण आपण एकसारखं त्याला बारीक असं वाटून घेतलं होतं. आणि आता आपल्याला याला फॉईल पेपरनी कवर करायचं आहे कारण आपण याला उकडून घेणार आहोत. तर त्यासाठी आतमध्ये पाणी जाऊ दे नको म्हणून ही प्रोसेस करायची. तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर जे भांडं तुम्ही घेणार आहात स्टीम करण्यासाठी त्याच्या मापाची जर प्लेट असेल तर ती वरती ठेवली तरी चालेल. फक्त हाच उद्देश असतो की आतमध्ये पाणी जाऊ दे नको. आणि आता मी एक कढई घेतलेली आहे. जेवढं भांडं आपलं आहे ते त्याच्यामध्ये मावेल आणि वरती जागा उरेल एवढं मोठं भांडं घ्यायचं. तर त्या मोठ्या आकाराने मी कढई घेतलेली आहे. खाली 1 ग्लास पाणी घातलं आहे. गॅस लावून आता आपल्याला सिंपली हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि खाली मी एक स्टँड ठेवलं आहे. अशी जर रिंग तुमच्याकडे नसेल तर अशा प्रकारचं स्टँड तर प्रत्येकाच्या घरात असतं, ते ठेवलं तरी चालतं. फक्त कढई आणि टीनच्या मध्ये अशी गॅप राहिली पाहिजे, म्हणजे व्यवस्थित पदार्थ स्टीम होतो. तर आता मी वरती ते टीन ठेवून घेतलं आहे. झाकण आहे ते पूर्ण सील करून घेतलेलं आहे, म्हणजे जो होल असतो तो फॉईल पेपरनी सील करून आता झाकण ठेवून मी 30 मिनिटासाठी याला मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. 30 मिनिटं झाले होते, मी गॅस बंद केला आहे
आणि आता हे टीन आहे ते अलगद आपल्याला कापडाच्या साह्याने किंवा कोणत्याही चिमट्याच्या साह्याने काढून गार करत ठेवायचं आहे। तर वरती जो फॉईल पेपर आहे तो काढायचा आणि त्याला ओपनली गार करून घ्यायचं। फॉईल पेपर तसाच ठेवला तर वाफ बनते आणि त्याचीच वाफ आतमध्ये पडते पदार्थावर आणि पाणी पाणी पदार्थ होतो, तर तसं होऊ नये म्हणून फॉईल पेपर काढून आपल्याला ओपनलीला गार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आतमध्ये किती छान सेट झालेली आहे आपली ही मिठाई। आता आपल्याला याला तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मग चिल्ड असं सर्व करायचं आहे। तर तासाभरानंतर मी फ्रीजमधून काढलं आहे। आता याला डिमोल्ड करूया। तर डिमोल्ड करण्याआधी ज्या कडा आहेत त्या चाकूने सोडवून घ्यायच्या, व्यवस्थित अलगद हाताने सोडवायच्या, कारण खूप सॉफ्ट अशी मिठाई असते ही। ह्या मिठाईचं खरं नाव भापा धोई असं आहे। बेंगॉलची रेसिपी आहे ही। बेंगॉलमध्ये खूप पद्धतीने ही बनवली जाते, म्हणजे खूप फ्लेवरमध्ये बनवली जाते। आपण आज केसर फ्लेवरमध्ये बनवलेली आहे। इझिली डिमोल्ड होते। वरती जो आपण बॅटर पेपर लावला होता तो अलगद हाताने काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती शायनी अशी ही रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे। जर आपण जवळून बघितली तर आपण जसा खरवस बनवतो अगदी तसं दिसतं, खरवसासारखीच सेम दिसते। चवीला एकदम छान लागते। नक्की तुम्ही ट्राय करा। त्याला वरून आपण कशानेही गार्निश करू शकतो। मी ते पिस्ताने गार्निश केलंय। तुम्ही याला कोणत्याही फळाच्या फ्लेवरमध्ये बनवू शकता, म्हणजे जर तुम्ही स्ट्रॉबेरी किंवा मँगो फ्लेवरमध्ये बनवताय तर जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे बॅटर लावतो त्याच्यामध्ये फळाचे जे फ्रेश तुकडे आहेत ते ॲड करायचे आणि सेम प्रोसेस करायची। आपल्याला हव्या त्या फळाच्या फ्लेवरमध्ये आपण याला बनवू शकतो। मी तुम्हाला ही कट करून दाखवते, किती सॉफ्टली कट होते। तुम्हाला मी कट करते याच्यावरूनच समजत असेल, एकदम मस्त अशी वेगळी होते। त्याला मी जवळ घेऊन दाखवते। जसंही आपण चमच्याने याला कट करतो इझिली कट होते आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळते। म्हणजे जर एक बाईट तुम्ही खाल तर दुसरी बाईट खाण्यापासून आपण स्वतःला थांबवू शकत नाही, एवढी मस्त लागते ही रेसिपी। नक्की ट्राय करा। एकदम सोपी साधी आहे। प्रत्येक प्रमाण आहे, मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घेतलं तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनून तयार होईल आणि या रेसिपीचे तुम्ही फॅन व्हाल। घरातल्यांनाही तुमच्या खूप आवडेल, त्यामुळे घरी एकदा नक्की ट्राय करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मी माझ्या रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।